नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंगाच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. साहित्य म्हटल्यानंतर कथा, कविता, ललित लेखन, वैचारिक लेखन अशा विविध अंगांनी आपलं मराठी साहित्य जे आपल्या समोर येतं, त्याकडे आपण बघतो आहोत. आजच्या काळातही साहित्य वेगळ्या पद्धतीने वाचलं जातंय, लिहिलं जातंय. मुळात साहित्याची एक खूप मोठी परंपरा आपल्याला आहे आणि या परंपरेचा आजच्या काळातला वावर जो आहे, तो अनुभवण्यासाठीच साहित्य रंग हा कार्यक्रम आम्ही सुरू केला आणि खरोखर गेल्या 60 भागातनं विविध पद्धतीने लिखाण करणारे असे लेखक आणि कवी आपल्याला या कार्यक्रमातनं भेटले आणि त्यांचं साहित्य हे लोकांसमोर आलं. आजही अशाच 2 हरहुन्नरी कलावंतांना आपण भेटणार आहोत. आजची तरुणाई नेमकं काय करते? असा प्रश्न अनेकदा पडतो. पण त्या प्रश्नाला चोख उत्तर देणारे असे 2 तरुण आज आपल्याकडे आलेले आहेत. गेली 25हून अधिक वर्ष पत्रकार, लेखिका, संशोधक आणि कॉर्पोरेट प्रशिक्षक म्हणून आपल्या सगळ्यांसमोर जिचं नाव आहे, मुक्ता चैतन्य आज आपल्या बरोबर आहे. मुक्ता, स्वागत आहे तुझं थँक मनापासून. यू. नमस्कार. धन्यवाद. आणि त्याचबरोबर आज कवी म्हणून आपल्यासोबत आहेत, ज्यांनी ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास केलेला आहे आणि ज्योतिषशास्त्रावर लिखाण करता करता कवी म्हणून सुद्धा त्यांचं एक स्वतंत्र नाव आपल्या समोर आलंय. वरद विनायक खांबेटे, नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. आणि आपल्या साहित्य रंग या कार्यक्रमाच्या निमंत्रक आहेत शिवसेना नेत्या आणि आमदार डॉक्टर नीलमताई गोऱ्हे. नीलमताई, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. नीलमताई, दोघांचेही आज स्वागत करूया. खूप वेगळ्या पद्धतीचं लिखाण आज आपल्या समोर नक्कीच येणार आहे. साहित्य रंगाचा हा 61वा भाग आहे. जवळजवळ गेली वर्षभर उत्तरा मोने आणि आम्ही मिती क्रिएशन्स आणि आमचं कार्यालय यांच्यामार्फत हा उपक्रम आम्ही सुरू केला. शिवसेनेची नेता तर आहेच मी, परंतु स्त्री आधार केंद्र ही सामाजिक संघटना गेले अनेक वर्ष मी चालवते, ज्याच्यामध्ये स्त्रियांचा साहित्यामध्ये आणि समाजातल्या सर्व क्षेत्रांमधला आविष्कार आणि त्यांचं दुय्यम स्थान बदललं जावं या दृष्टिकोनातून संस्था काम करते. महिलांच्या आविष्काराच्या दृष्टिकोनातून आम्ही महिलांची साहित्य संमेलनं, स्त्रियांसाठी कथा, कविता वाचन, त्यांचं प्रशिक्षण आणि या कामासाठी माझी स्वतःची 30 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्या पार्श्वभूमीवरती साहित्यविषयक संवाद, जाणीवा वाढवत असताना या आपल्या YouTubeच्या चॅनेल याच्यावरती माध्यमांवरती ज्यांना वेगवेगळ्या वेळेला कार्यक्रम बघावेसे वाटतात आणि त्याचबरोबर अनेक लेखकांशी संवाद साधावा, त्यांचं म्हणणं समजून घ्यावं, अशा प्रकारची अपेक्षा आपल्या रसिकांची आणि प्रेक्षकांची असते. या दृष्टिकोनातून आम्ही साहित्य रंग कार्यक्रमाला सुरुवात केली. याखेरीज समाज माध्यमं ही महत्त्वाची झालेली आहेतच, पण समाज माध्यमांच्या मध्ये क्षणभंगुरत्व पण खूप आहे. कमी वेळामधल्या रील्स, कमी वेळामधले कार्यक्रम याला जास्त महत्त्व आहे. पण आपल्याला जो प्रेक्षक किंवा वाचक कुठेतरी थांबून विचार करतोय, अशांच्यासाठी म्हणून आपण हा खास कार्यक्रम सुरू केला आणि त्याच्यामध्ये अनेक जणांनी कविता, कथा, ललित लेख यांचं वाचन केलेलं आहे आणि अनेक क्षेत्रातल्या व्यक्तींना, लेखकांना बोलवण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज आलेल्या मुक्ता चैतन्य आपण ज्यांना निमंत्रित केलेलं आहे, त्या गेली 25 वर्ष काम या क्षेत्रामधलं विशेषतः संपूर्ण डिजिटल लिटरसी या संदर्भामध्ये त्या काम करतायत आणि सायबर मैत्र, त्याचबरोबर GRI चॅरिटेबल फाउंडेशन, बहावा या सगळ्या त्यांच्या आत्ताच्या कार्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी त्या डिजिटल मीडिया प्रशिक्षक म्हणून खास त्यांची भूमिका आहे. विशेषतः सुरक्षितपणे समाज माध्यमांवर कसं वावरावं याच्यावरती सुद्धा त्या लिहित असतात. त्याच्यामुळे मला एकदा त्यांना आपण बोलावलं पाहिजे असं अनेक दिवस वाटत होतं, पण प्रत्यक्षात फोन वगैरे शक्य झाला नव्हता. त्यांची संपूर्ण शैक्षणिक कारकीर्द आहे ती सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून BA आणि MA झाल्यावरती त्याच्यानंतर त्यांनी जे पुढचं अजून शिक्षण घेतलेलं आहे ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये जर्नलिझम आणि कम्युनिकेशनचा डिप्लोमा भारती विद्याभवनमधून केलेला असतानाच युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कमधून डिजिटल वेलबिईंग, जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमधून सायकोलॉजिकल फर्स्ट एड आणि YV पोस्ट या संदर्भात युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि काउन्सिलिंग कोर्स इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ तिथून त्यांनी पूर्ण केलेले आहेत. त्याचबरोबर त्या मराठी आणि हिंदी या दोन्हीमध्येही प्रशिक्षण करू शकतात. म्हणजे एका अर्थाने त्या
राष्ट्रीय स्तरावरच्या प्रशिक्षक आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यांनी 7 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्याचबरोबर क्रिएटिव्ह रायटर म्हणून त्या सदर तर लिहितातच, पण त्याचबरोबर फिल्म्स, टेलिव्हिजन शोज, वेब सीरीज याच्यामध्ये सुद्धा त्याच्या स्क्रिप्ट्सवरती त्या काम करतात. ज्यावेळेला आम्ही अनेक नवीन वाहिन्या पाहतो, त्या वाहिन्यांवरचे संवाद किंवा त्यातली स्त्रीची भाषा आणि पुरुषाची भाषा बदलत कशी चाललेली आहे, त्याची उदाहरणं पाहत असताना मी त्या पडद्याच्या पाठीमागे कोण असेल असं बदल झालेल्या लेखिका, की ज्या स्वतः ते आत्मसात करतायत, अशाबद्दल नेहमीच मला एक कौतुक आणि आश्चर्य राहिलेलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब मुक्ताच्या सगळ्या लिखाणातून, बोलण्यातून पडतंय. 25 वर्ष तू काम करतेस हे म्हटल्यावर जरा मला अपेक्षाभंग झाला, कारण मला वाटत होतं, तू स्वतःच एक 3-4 वर्षापूर्वी कामात आली असशील आणि लहान दिसतेस आणि ताजं-तवानं लिखाण असतं आणि 25 वर्ष हे सांगताना जरा मला जड होतंय अंतःकरण. मला असं वाटतं तू म्हणजे काम खूप केलेलं आहेस, परंतु उमेद तुझी अजून तरुणाईतलीच आहे असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून भेटलीस ते फार बरं झालं आणि आज उत्तराने अगदी तुला शोधलेलं आहे. चैतन्य हे मला वाटतं तुमचं आडनावच आहे का? तुम्ही नाव टोपणनाव घेतलंय मला माहीत नाहीये. पण नाही, माझ्या नवऱ्याचं नाव आहे ते आणि मी आडनाव सोडलेलं आहे. वापरत अच्छा. नाही मी आडनाव. अच्छा, अच्छा. नाही मी याच्यासाठी विचारलं, की चैतन्य हे शब्द छान आहे. त्याच्या हो. दृष्टिकोनातून मुक्ता चैतन्य आणि माझ्या मुलीचं नाव मुक्ता आहे. त्याच्यामुळे मला हो. तर अजून जवळीक पण आहे या नावाबद्दल. वरद विनायक खांबेटे तुमचं नाव जे आहे वरद विनायक अतिशय इम्प्रेसिव्ह नाव आहे. कारण गणेश, विनायक ही नावं खूप असतात. पण वरद विनायक नाव फार कमी ऐकू येतं. पण त्याचबरोबर साहित्य, भाषा, मानसशास्त्र, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याच्यामध्ये तुम्हाला विशेष रस आहे. आणि तुम्ही शास्त्रीय पद्धतीने ज्योतिषाचा संदर्भात अभ्यास केलेला आहे. वृत्तबद्ध कविता तुम्ही लिहिता आणि तुम्ही कोदंड पुनर्वसू असं नाव म्हणजे असलेल्या फेसबुक आणि प्रायव्हेट ग्रुप्सवर असतात. कोदंड पुनर्वसू वगैरे नावं वाचली की 1910 साली किंवा 1920 सालच्या कादंबरी वाचल्यासारखं वाटतं, की जुन्या काळामधलं एक लेखक खूप वयाने भारदस्त असलेला असा असेल. परंतु तुम्ही नवीन तर आहातच, परत कंपनीत सीईओ म्हणून काम करतात. बी-कॉम एल-एल-बी आहात म्हणजे तुम्ही परत वकील आहात आणि असं असूनही तुमच्या सगळ्या भाषेमधलं आणि तुमच्या कविताही वाचल्या मी त्याच्यावर मी शेवटी बोलीन. त्याच्यामधलं चैतन्य आणि आस्तिकता, सकारात्मकता ही सगळी तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये, तुमच्या कामावरून दिसून येते आणि त्यामुळे आज मला असं वाटतंय की 2 वेगवेगळ्या भारतांमधल्या व्यक्तीच्या संदर्भातल्या ज्या विचारधारा असतात, त्याच्याबद्दलचं तुम्ही दोघं प्रतिनिधित्व करताय आणि फार चांगलं आहे ते. कारण आपल्याला दोन्ही मधूनच शेवटी आपली संस्कृती आणि आपले सगळे बदल होत असतात आणि त्यामुळे तुमच्या दोघांचेही ज्या विषय आहेत ललित लेखांचे आणि कवितांचे, ते ऐकायला मी पण उत्सुक आहे आणि उत्तरा नेहमीप्रमाणे तू या दोघांचंही एक वेगळ्या प्रकारची ओळख करून त्यांचा स्वतःचा एक ऑडियन्स असणार नक्कीच. त्या सगळ्यांना मी असं सांगेन, की Twitter, YouTube आणि Insta सगळ्यावरती याच्या लिंक्स टाकलेल्या असतात. परत नीतीच्या Facebookवरती सुद्धा हा कार्यक्रम बघायला मिळतो आणि तुम्ही सुद्धा तुमच्या अकाउंट्सवरून याची लिंक जरूर टाका पुढच्या शुक्रवारी ज्यावेळेला प्रसारित होईल त्यावेळेला, की जेणेकरून अजून प्रेक्षक आपल्याशी आणि सगळेजण एकत्र साहित्य रंगाशी जोडले जातील. आपण सुरू करूया. नक्कीच. धन्यवाद. खरं तर मुक्ता आणि वरद विनायक दोघांच्याही साहित्यात नेमकं काय आपल्या समोर येणार आहे याचं उत्सुकता ही आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. मुक्ता, विशेषतः काळ बदलतोय आणि ह्या बदलत्या काळातलं लिखाण तू करतेयस. आज सायबर सिक्युरिटी आणि सायबरच्या क्षेत्रात इतकं वेगळं काही काही चालू आहे की त्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षणाची गरज आहे आणि जवळपास महाराष्ट्रातल्या 50,000हून अधिक मग विद्यार्थी, शिक्षक, पालक असतील या सगळ्यांना तू प्रशिक्षणही दिली आहेस. मला वाटतं या सगळ्यातनं सुद्धा एक लेखनाचा वेगळा आशय तुझा तयार झाला आणि तो तू अतिशय सुंदर रीतीने मांडलेला आहेस. त्यामध्ये डिजिटल युगातल्या बदलत्या वास्तवावरचं तुझं जे लेखन आहे ते ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. मला वाटतं सुरुवात साऱ्या गप्पा याशी त्यांनी करतेस. हो, साऱ्या गप्पा एआयशी. वा, येस, ऐकायला आवडेल आम्हाला. मुक्ता. जरूर. एक 13 वर्षाची मुलगी कॅरेक्टर एआयशी गप्पा मारण्याचा तिचा अनुभव सांगत होती. ती त्या चॅटबॉट बरोबर गप्पा मारता मारता गोष्टी तयार करते, फॅन फिक्शन लिहिते, त्या कल्पनेच्या दुनियेत तासनतास रमते. या सगळ्याचा तिच्या एकूण अभ्यासावर, परस्पर संवादावर परिणाम झाला होता का? तर हो आणि नाही. म्हणजे ती एकीकडे एकलकोंडी बनली नव्हती,
पण प्रत्यक्ष माणसांशी संवाद करण्यापेक्षा एआयशी गप्पा मारणं तिला अधिक सोयीचं आणि सोपं वाटत होतं. ही स्थिती फक्त त्या एकट्या मुलीची आहे असं कोणी समजू नये. आजच्या घडीला अनेक टीनेजर्स, तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिकही प्रत्यक्ष हाडामासाच्या माणसांपेक्षा एआयशी बोलणं पसंत करू लागले आहेत. अगदी रोजच्या घडामोडींपासून ते सल्ले घेण्यापर्यंत माणसं एआयवर अवलंबून राहण्याचे अनेक परिणाम होऊ लागले आहेत. त्यात किशोरावस्था ही भावनांची स्फोटक प्रयोगशाळाच असते. शरीरात बदल, मनात प्रश्न, नात्यांमध्ये अनिश्चितता आणि बाहेर सोशल मीडियाचा सतत गोंगाट. ह्या पार्श्वभूमीवर आजची तरुणाई ऑनलाईन जगात भावनिक आधार शोधते आहे आणि तिथं त्यांना एआयची सोबत मिळते आहे. या प्लॅटफॉर्मवर माणसं त्यांच्या मनातले प्रश्न उपस्थित करतात, सल्ले मागतात, रडतात, चिडतात, चर्चा करतात आणि हे सगळं करताना एआय प्लॅटफॉर्म तू हा प्रश्न का विचारतो आहेस, सल्ला का मागतो आहेस, ह्या वयात या चौकशा कशासाठी असं म्हणत नाही, जजमेंटल होत नाही. हे एआय चॅटबॉट कधीही थकत नाहीत, कधी रागवत नाहीत. ते कधीही उपलब्ध असतात. ते तरुणाईच्या भाषेत बोलतात. ते सूचना ऐकून घेण्याआधी तुमचं म्हणणं समजून घेतात. ते ऐकणारा मित्र, प्रेमळ सल्लागार, गेमर दोस्त, स्टडी बडी किंवा रोमॅन्टिक कॅरेक्टर यापैकी किंवा कुणीही बनू शकतं. त्यामुळे या एआयशी गप्पा मारणं सहज आणि सोपं वाटतं. पण त्यात काही महत्वाचे धोके आहेत जे मुलांना, तरुणाईला आणि सगळ्यांनाच माहिती असायला हवे. पहिला मोठा धोका म्हणजे एआयची उत्तरं अचूक, प्रेमळ, समजून घेणारी, देणारी आणि तर्कशुद्ध वाटतात, पण प्रत्यक्षात ती शक्यतांवर चालणारी, अंदाजाने केलेली वाक्यरचना असते. मी तुझ्यासाठीच आहे म्हणणाऱ्या बॉटला त्या मुलाचं किंवा मुलीचं बालपण, घरातलं वातावरण, आर्थिक स्थिती, मुलांचं आरोग्य, ट्रॉमा याविषयी काहीही माहीत नसतं. त्याला देहबोली माहीत नसते, पण तरीही तो अतिसूक्ष्म सल्ले देतो. कधी हे सल्ले उपयोगी पडतातही, पण कधी अतिशय चुकीचा सल्लाही दिला जाऊ शकतो. एआय बॉट हा काही प्रशिक्षित समुपदेशक नसतो. शिवाय ते यंत्र असल्याने जबाबदारी घेण्याचा प्रश्नच येत नाही. दुसरा धोका असतो तो गोपनीयतेचा. किशोरवयीन मुलं, तरुण तरुणी अनेकदा अतिशय वैयक्तिक, कधी कधी ओळख सांगणारी, स्वतःचे अति खासगी तपशील सांगणारी, संवेदनशील भावनिक माहिती अतिशय सहजपणे एआयला सांगतात. ही माहिती कुठे साठवली जाते, कोणत्या उद्देशाने प्रोसेस होते, भविष्यात जाहिरातींसाठी, प्रोफाइलिंगसाठी वापरली जाईल का, याची स्पष्टता कुणालाही नसते. गुप्त वाटणाऱ्या गप्पा प्रत्यक्षात कंपनीच्या सर्व्हरवर असतात आणि कंपनीचं धोरण बदललं की त्या माहितीचं काय करायचं याचे मुद्देही बदलू शकतात. तिसरी अडचण भावनिक अवलंबत्वाची आहे. मानवी नात्यांमध्ये राग, लोभ, प्रेम, माया, मतभेद, असूया सगळं असतं आणि त्याला सामोरं जात अनुभवतच माणूस म्हणून मुलांनी वाढलं पाहिजे. तरच जगात आणि माणसांमध्ये वावरण्यासाठी लागणारं मानसिक बळ हळूहळू विकसित होत जातं. पण सतत आपल्याला आवडेल, पटेल, रुचेल असं समोरच्याचं वर्तन असेल तर मानसिक कणखरपणा तयार होण्याच्या प्रक्रियेत अनेक अडथळे येऊ शकतात. एआय बॉट भांडत नाही, मतभेद नसतात. ते सतत आपल्याला सुखावेल असाच संवाद करतात. त्यामुळे दुखावणाऱ्या घटना, शब्द, संवादांना सामोरं जाण्याची क्षमता कमी कमी होऊ शकते. परिणामी भावनिक अवलंबत्व वाढण्याचा धोका तयार होतो. त्यातूनच पुढे इंटरनेटचं व्यसनही निर्माण होऊ शकतं. एआयच्या कृत्रिम सहवेदनेत मानवी स्पर्शाची कसर भरून निघत नाही. स्क्रीनवरचे आय एम प्राऊड ऑफ यू हे शब्द उबदार वाटतात, पण कुशीत घेताना नजरेतून दिला जाणारा दिलासा, हातावर ठेवलेले हात, पाठीवरची थाप यांना पर्याय नसतो. डिजिटल सहवासाने एकटेपणा कमी होऊ शकतो, पण एकाकीपणा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. चौथा प्रश्न सीमा धूसर होण्याचा आहे. काही प्लॅटफॉर्म्स प्रेम, फ्लर्टिंग, रोल प्ले अशा वर्तुळात नेतात. किशोर वयात लैंगिकतेबद्दल कुतूहल असणं स्वाभाविक असतं, पण दिशाहीन,
विना आधार संवादाची कल्पना आणि वास्तव यांची गडबड वाढू शकते. ट्रेंड्सच्या दृष्टीने बघितलं तर 24 तास सतत कोणीतरी तुमच्या सोबत आहे ही कल्पना हळूहळू पक्की होत जाते. नव्या पिढ्यांना असा सोबती हवाहवासा वाटतोही. पण यामुळे कन्फर्मेशन बायस वाढतो. म्हणजेच आपण जे ऐकू इच्छितो, वाचू, बघू इच्छितो तेच परत परत ऐकायला मिळतं. म्हणजेच आपण वस्तुस्थितीपेक्षा आपल्या मतांना बरोबर ठरवणाऱ्या गोष्टींवर अधिक विश्वास ठेवतो. त्यामुळे विचारांमध्ये वस्तुनिष्ठता कमी होते. कन्फर्मेशन बायस वाढत जाणं हे कधीही धोकादायक असतं. हे प्लॅटफॉर्म्स अनेकदा 16 आणि 18 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींसाठी असतात. पण काम करताना आम्ही अनेकदा बघतो की 10व्या वर्षापासून मुलं या प्लॅटफॉर्मवरती असतात. एआय बॉटच्या सोबतीनं वाढणारी ही पिढी भविष्यात स्वतःच्या मानसिक आणि भावनिक प्रवासाकडे, प्रश्नांकडे आणि प्रत्यक्ष जगातल्या वास्तवाकडे कसं बघणार आहे? त्यांच्याशी 2 हात कसं करणार आहे हे बघणं आवश्यक होईल. त्याआधी येणाऱ्या काळातील मनोसामाजिक समस्या लक्षात घेऊन मुलांना हे प्लॅटफॉर्म्स वापरताना जागरूक करणं, त्यांच्या दुष्परिणामांची माहिती देणं आणि हे प्लॅटफॉर्म सहाय्यकाप्रमाणेच का वापरले पाहिजेत हे स्पष्ट करणं आवश्यक आहे. नाहीतर वर दिलेल्या धोक्यांच्या साखळीत आपली मुलं अडकून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद. बापरे. हे सगळं आपण विचार करतोय की ह्या सगळ्या गोष्टी होतायत, घडतायत. पण तू स्वतः प्रशिक्षणात आहेस. मला वाटतं मुलं हे सगळं ऐकत असतील असं वाटत नाही. मला वाटतं तुझाही अनुभव तोच असेल. हो. आणि पण पालकांना खूप गंभीर समस्या आहे आता. जागरूक करण्याची आवश्यकता आहे का? हो, खूपच. म्हणजे आम्ही प्रयत्न हाच करतो, की पालकांना ह्या सगळ्याबद्दल माहिती असलं पाहिजे आणि त्याचबरोबर मुलांना पण हे माहिती असणं गरजेचं आहे. कारण ही सगळी टूल्स इतकी सहजपणे उपलब्ध आहेत. एका क्लिकवर उपलब्ध आहेत, की असं खरंय. वाटतं, की अरे हे खूप हँडी आहे आणि हे खूप सोयीचं आहे. पण ते असण्याचे जे धोके आहेत किंवा त्याच्यातनं जे प्रॉब्लेम्स तयार होत आहेत, त्याच्याकडे लक्ष वेधण्याची आता खूप नितांत गरज मला शाळा कॉलेजेसमध्ये काम करताना खूप प्रकर्षाने खरंय. जाणवते. खरंय. आणि त्या दृष्टिकोनातनं तुझे सगळ्या वर्तमानपत्रातनं येणारे लेख आहेत, पण ते सुद्धा खूप योग्य असे वाटतात आणि आवश्यक वाटतात, गरजेचे वाटतात. येस. मला दिगंत एक घे असं वाटतं, बोलायचंय? की हां, नाही, हां, आपण शेवटी मी घेते. काय आहे मुक्ता, की हां. कन्सर्न आपली बरोबर असते, पण आपण स्वतः तरुण असताना कसे वागत होतो याचा विचार केला, तर कुठल्याही हो, पिढीचं काहीही ऐकायचं नाही, हे पहिलं त्यातलं असतं. त्याच्यामुळे आम्ही तर तसेच वागत होतो. हो. पण मी आणि माझा एक अनुभव सांगते ताई. हं. शाळांमध्ये जेव्हा आम्ही डिजिटल लिटरसी प्रोग्राम चालवतो आणि मुलांना ही माहिती देतो ना, तर माझ्या असं लक्षात येतं, की मुलांचा वापर हा बॅलन्स्ड किंवा सजगतेकडे हळू शिफ्ट होतो. याचं मला समजलेलं कारण असं आहे, की शेवटी माणूस म्हणून आपण स्वतःची सुरक्षितता पहिले बघतो, की मी जर थ्रेटमध्ये येणार असेल, तर मी काय टाळू? हे कुठेतरी विचारांच्या प्रक्रियेमध्ये मुलांमध्ये येताना आम्ही आता बघतो आहोत. कदाचित त्यांनाही ते जाणवत असेल, की त्याचे परिणाम हं. ते स्वतःही अनुभवतात. त्यामुळे कदाचित त्यांना ते थोडंसं महत्वाचं वाटत असावं. कारण हे बदल आम्ही बरोबर. विशेषतः 12-13 वर्षापुढच्या मुलांमध्ये हळू बघतो आहोत. हं, हं. खरंच आहे. संवादातून फरक पडतोच कुठल्याही विषयामध्ये, हे खरं आहे. हं, हं. आणि जेवढा संवाद वेळेवर होईल, तेवढं हां, त्याच्यामध्ये मन ओपन असतं, हे खरं आहे. अगदीच, त्यामुळे अगदीच. हे जे मुद्दे आहेत त्याचं जेवढं वातावरण किंवा एक वेगळ्या पद्धतीने लोकं चळवळ उभी राहील, तेवढा त्याचा इम्पॅक्ट वाढतो असं मला वाटतं. वाढेल. नक्कीच, बरोबर. नक्कीच. चला बिलकुल त्यामुळेच आणि आजच्या पुढे जाऊया. काळातलं हो, तेच त्यामुळेच म्हटलं आजच्या काळातलं मुक्ता तुझं हे लिखाण आहे जे आजच्या काळात आवश्यक आहे, गरजेचं आहे. तसंच मला असं वाटतं वरदविनायकांच्या कवितांकडे जर आपण गेलो, तर म्हणजे तुमच्याही व्यक्तिमत्वात 2 वेगवेगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत. एक म्हणजे आजच्या काळाची कविता पण आहे. स्वामिनी नावाचा तुमचा कविता संग्रह देखील आहे. पण त्याच्याच बरोबर एका बाजूला ज्योतिषशास्त्राचा असलेला अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला एक कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये तुम्ही वावरताय. तर या सगळ्याचा परिणाम आपल्या लेखनावर सुद्धा निश्चित होत असतो. त्यामुळे त्या कविता वेगळ्या धाटणीच्या आहेत आणि त्या ऐकायला आम्हाला आवडतील. आज पहिल्या टप्प्यात काय ऐकवताय? सर्वप्रथम या मंचावर मी तुमचे पूर्वीचे व्हिडिओ पाहिले. सो या मंचावर थोर लेखक, कवी
आणि विचारवंत येऊन गेलेले आहेत. तिथे मलाही आपण यायची संधी दिली त्याबद्दल मी खरंच मनापासून आभारी आहे. आपण म्हणालात ते अगदी बरोबर आहे, की 3-4 वेगवेगळ्या क्षेत्रात वावरत असताना आपल्या मनाचे साचेही तसे वेगवेगळ्या प्रकारे घडत जातात. पण जर त्या टप्प्यावर तो आलेला अनुभव आपण आपल्यात बिंबवत गेलो, की त्याचं हम्म. ॲक्युम्युलेशन, एकत्रीकरण आपल्याला एक चिंतनाला वेगळी दिशा देतं आणि तेच पैलू आपल्या कवितेतनं किंवा अभिव्यक्तीमधनं उतरत असतात. तर आज ज्या कविता मी वाचणार आहे, त्यासुद्धा एकाच साच्याच्या न होता मी 2 भाग त्यात पाडलेले आहेत, की एक प्रापंचिक अंगाने जाणाऱ्या काही कविता आणि बरं. थोड्याशा चिंतनशील अंगाने जाणाऱ्या कविता. तर सुरुवातीला प्रापंचिक अंगाने जाणाऱ्या कविता वाचतो आणि सुरुवात मात्र थोडी हलक्या-फुलक्या कवितेपासून करतो. एक फक्त निकष ठेवलेला आहे, की हल्ली वृत्तबद्ध कविता सहसा ऐकू येत नाही. तर हम्म. त्यामुळे या 6 पैकी 4 कविता मी वृत्तबद्ध निवडलेल्या आहेत. तर मी सुरुवात करतो वा. पहिल्या कवितेपासून. तिचं नाव आहे उंबरा. सहजच ढळते तिची पापणी, मनात माझ्या फूलसडे. सहजच ढळते तिची पापणी, मनात माझ्या फूलसडे. कधी रुसावे तिने, मी जावे उरात माझ्या खोलतडे. आता ही कविता का तर स्त्रीचं जे मार्दव असतं ते त्याची मृदुता ह्या कवितेमध्ये थोडी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. मोरपिसाच्या अंगांगावर तिने स्पर्शता काटा ये. मोरपिसाच्या अंगांगावर तिने स्पर्शता काटा ये. ओठांनी ती फूल चुंबिता, फुलासही त्या दंश चढे. स्वतःत मशगुल खुशाल शीती, समोरुनी चालत जाता. ऊन होतसे मलूल, आणिक वाऱ्यालाही भूल चढे. इतकी कोमल काया, इतकी कोमल काया की रे स्पर्श राहिला दूरच, पण दवबिंदूंचा हार घालता त्याचाही तिचं फास पडे. सगळ्या वाटा, सगळे रस्ते तिच्याच पाशी नेती रे. अन्य कोठल्या दिशेस वेडा, पक्षी मनाचा कसा उडे. दार घराचे तिच्याच साठी सताड उघडे आहे रे. सांग कोठल्या उंबऱ्यात पण तिथे तिचे पाऊल अडे. ही पहिली कविता आहे. दुसऱ्या कवितेकडे जाण्याआधी थोडीशी पार्श्वभूमी देतो. कोकणामध्ये रणरणत्या उन्हामध्ये एका बस स्टॉपवर मी उभा होतो. अगदी आडगाव आहे, म्हणजे गणपतीपुळ्यापासून 5-6 किलोमीटर अंतरावर कोळीसर नावाचं अगदी खेडवजा गाव आहे. तिकडच्या बस स्टँडवर मी उभा होतो आणि माझ्या बाजूला एक कामगार वर्गातला एक पुरुष येऊन उभा राहिला आणि कुठून तरी त्याला फोन आला असेल. ही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि त्याच्याकडे तो जुना 3315 नोकिया वगैरे असायचा त्या प्रकारचा फोन होता आणि त्यांनी का कुणास ठाऊक पण त्यांनी तो लाऊडस्पीकरवर टाकला. सो तो ज्या माणसाकडे कामाला होता त्यांनी बहुतेक त्याला कामावरनं काढून टाकलंय हे सांगण्यासाठी कॉल केला होता. आणि मी त्या रणरणत्या उन्हात त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघत होतो. त्या चेहऱ्यावरची घालमेल मला जी दिसली त्यावेळेला ही स्फुरलेली कविता आहे. मी वाचतो. त्या कवितेचं नाव आहे पांग. की काय त्या माणसाच्या मनात चलबिचल झाली असेल त्यावेळेला. पटले ना, पण म्हणतो आता पटले आहे. की मला पटलेलं नाहीये जे काही झालंय ते, पण म्हणतो कारण मला पर्याय नाहीये की पटलंय म्हणण्या वाचून. म्हणून पटले ना, पण म्हणतो आता पटले आहे. आत उरी पण खूप काहीसे तुटले आहे. प्रश्न विचारू कुणाकुणाला, मुके सर्वजण. प्रश्न विचारू कुणाकुणाला, मुके सर्वजण. रे भगवंता तोंड तुझेही मिटले आहे. मृगजळ पकडत धावत आहे पाऊल माझे. अंतर दोघांतील कधी का फिटले आहे. दिसतच नाही ठसे कधी बोटांचे ज्याच्या. दिसतच नाही ठसे कधी बोटांचे ज्याच्या. रांगोळीला त्याने या विस्कटले आहे. मग तो विचार करतोय की आता माझं आयुष्य इतकं त्रासदायक आहे, तर दुसरं आयुष्य कसं बरं असू शकेल. त्यावर पुढचं कडवं आहे. पहिलं तटी रंगीत असे का जग श्रीरंगा. पहिलं तटी रंगीत असे का जग श्रीरंगा. ऐल तटी काळ्याने सारे नटले आहे. कधीतरी रे मला प्रीतीने म्हणकी नशिबा. नियतीचे तव पांग बहुतसे फिटले आहे. सुखी समजती मला जे कुणी, खुशाल समजो. जगण्याचे या सोंग सुंदरच वठले आहे. ओळ
अर्धवट सुटून गेली कवितेची त्या, मीही पुस्तक कधीच मागे मिटले आहे. ही दुसरी कविता. आणि तिसरी कविता आपल्या बऱ्याच जणांच्या घरात घडणारीच एक गोष्ट की जी सहसा नवरा बायकोमध्ये घडत नाही असं होत नाही, ती म्हणजे भांडण. त्या भांडणावरची आहे. थोडीशी लांब आहे, पण कदाचित प्रत्येक जण तुम्ही रिलेट करू शकाल, त्यामुळे तुम्हालाही पटेल. तर वाचतो. तो तिला समजावतोय, अजून सुद्धा दिवसांमागून दिवस तसेच जात आहेत. अजून सुद्धा दिवसांमागून दिवस तसेच जात आहेत. अजून सुद्धा रात्रींमागून रात्री पाने उलटत आहेत. मग तुलाच का वाटते ग उगाच जग सुटलेसे? डोक्यात का ग उगाच करते भांडण घर इवलेसे? दोन शब्द दिले घेतले जातात मला ठाऊक आहे. दोन शब्द दिले घेतले जातात मला ठाऊक आहे. म्हणून काय ओव्यांच्याही शिव्या करण्यात अर्थ आहे? तोडू म्हणता तुटेल गाठ. तोडू म्हणतात तुटेल गाठ, एवढं काय त्यामध्ये? मात्र तुटल्यावरती सुद्धा अर्थ उरेल जगण्यामध्ये. पत्त्यांचेही बंगले अगं बांधतात मुलं खेळताना. तितकाच अर्थ नसतो वेडे विणलेल्या या नात्यांना. मुंगी मागून मुंगी सुद्धा जात असते येत असते. मुंगी मागून मुंगी सुद्धा जात असते येत असते. त्यांचं कायम पटत असेल असे का ग तुला वाटते? इवलेवार आभाळ बनवून घ्यायचेच म्हटले माथ्यावर. जागा सुद्धा उरणार नाही लपायला मग तसूभर. लाटांमागून लाटा येतात म्हणून वाळू रडत नाही. लाटांमागून लाटा येतात म्हणून वाळू रडत नाही. समुद्राशी एकदा जोडले नाते पुन्हा तोडत नाही. फुलं सुकतात तरी झाड कळ्या पुन्हा प्रसवतच. मनात असेल नसेल तरी गोड गंध पसरवतच. ओठांवरचे वाद लगेच पोटामध्ये लपवायचे. मनाच्याही ओठांवरती गोड हसू ठेवायचे. म्हटलंच तर जगणं फार फार सोपं असतं ग. म्हटलंच तर जगणं फार फार सोपं असतं ग. म्हटलंच तर सारं फार कठीण होऊन बसतं ग. 1+1=2 असं होतच बघ. दोघात सुद्धा एक होऊन जगणं कठीण असतं बघ. एकदा तेवढं जमलं की सगळं गणित सुटतं मग. एकदा तेवढं जमलं की सगळं गणित सुटतं मग. काट्यांवरती धावण्याचंही पायी बळ येतं मग. दिवस तसेच असतात अगं आपण बदलत जात असतो. दिवस तसेच असतात अगं आपण बदलत जात असतो. स्वतः भोवती स्वतःच पाश घट्ट विणून घेत असतो. तेच पाश तोडून मग हृदय मोकळं केलं पाहिजे. फुटकळ अहमपणा विसरून गाणं गाता आलं पाहिजे. अशाच वेळी कळतं उन्हाशिवाय सावली नसतेच कधी. सुकले नसते कधीच तर फुलण्यास अर्थ नसताच कधी. वाद आहेत म्हणून तर प्रेमालाही अर्थ आहे. तहान नसतीच कधी तर पाणी सुद्धा व्यर्थ आहे. स्वतःच मोठं समजत असं नसतं कधी भांडायचं. भांडणात सुद्धा छोट्यांसारखं असतं वेडे नांदायचं. भांडणात सुद्धा छोट्यांसारखं असतं वेडे नांदायचं. धन्यवाद. वा. घरोघरी भांडणाचा एक वेगळा सूर. म्हणजे कवितेचा वेगळा सूर म्हणायचा, पण घरोघरी तोच सूर असं म्हणायला हरकत नाही. पण खरंच आहे, सहजीवनाचं हेच खरं तर गुपित आहे. ते नातं आहे जे एकमेकांबरोबर टिकवायचं असतं. आणि असं एखाद्या कवितेतनं आलं ना की ते छान पटतं लोकांना. तेवढ्यापुरतं तरी. प्रत्यक्षात येतं की नाही माहित नाही. पण छान वाटलं. खूप सुंदर कविता होत्या. मुक्ता, आजच्या काळातलं सहजीवन हा सुद्धा एक खरं तर मोठा हो. विषय आहे आणि तोही लेखनातनं येत असतो. आणि दोघांनी म्हणजे दोघंही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जगतायत आणि मग एकमेकांना त्यांनी समजून घेणं हा सगळा विषय सुद्धा आजच्या काळातला खूप मोठा साहित्याचा विषय बनू शकतो. तसंच एकंदरीत काय गोष्टी घडतायत त्याच्यात मला असं वाटतं बाजार मुलांना ग्रूम करतोय का, हा तुझा जो लेख आहे हो. तो पुन्हा एक डोळे उघडणारा असा लेख आहे. आणि नेमकं आपण ह्या बाजाराकडे कसं बघितलं पाहिजे. मार्केटिंग असा शब्द मोठा वाटतो आपल्याला, पण त्याचं प्रत्यक्षातलं रिफरगेशन हे कशा पद्धतीने येतं ह्याचं तू खूप सुंदर लिहिलंयस. तर मला असं वाटतं तो लेख आता आमच्यासाठी वाचावास. जरूर. लेख वाचण्यापूर्वी जस्ट थोडी बॅकग्राऊंड सांगते थोडक्यात. माझ्याकडे जेव्हा पालक येतात तेव्हा बरेचदा मुलांना पैशाची किंमत उरलेली नाहीये. मुलं फार चटचट खरेदी करतात कारण आजकाल सगळे ऑनलाईन ऍप्स असतात. आणि एक काळजीवजा कुरकुर
असं बरेचदा पालकांच्या बोलण्यामध्ये जाणवत होतं आणि मग तेव्हा मी ह्या सगळ्याचा जेव्हा विचार करायला सुरुवात केली, त्याच्यानंतर काही लिहावंसं वाटलं होतं आणि त्यातून हा लेख तयार झाला होता. आणि जाहिराती सुद्धा दिशाभूल करतातच की हो, अशा या सगळ्या हो. बाबतीत. म्हणजे अगदी. त्याला दिशाभूल म्हणायची का नेमकं आपण त्यातनं काय घ्यायचं हे अ, शिकायचं, हा हो, सगळ्यात म्हणजे महत्वाचा. पुन्हा तिथेच येतं, की माध्यम शिक्षण नसल्यामुळे गोष्टींकडे आपण कसं बघतो कसं याच्याबद्दल खूप बघतो. कन्फ्युजन पालकांमध्ये पण बघायला मिळतं. खरंय. सो लेख वाचते. बाजार मुलांना ग्रूम करतोय का? पिढ्या बदलतात त्याप्रमाणे पैशांकडे बघण्याच्या पद्धतींमध्ये बदल होतो. हा बदल नेहमीच सगळ्याच पिढ्यांमध्ये बघायला मिळालेला आहे. विशेषतः उदारीकरणानंतरच्या पिढ्यांमध्ये यात काही मूलभूत आणि मोठे बदल झाले. पण डिजिटलायझेशन नंतर जन्माला आलेल्या पिढीमध्ये स्वतःच्या जगण्याकडे, पैसे कमावण्याकडे, पैसा खर्च करण्याच्या पद्धती आणि पैशांना जगण्याशी जोडण्याच्या पद्धतींमध्ये डिजिटल माध्यमं आणि त्यामुळे तयार झालेले नवे बाजार आणि विविध कंपन्या यांचा प्रचंड प्रभाव दिसून येतो. त्यांची स्वप्न, अपेक्षा आणि खर्चाच्या पद्धती बदलत आहेत. पैसा केंद्रित समाजरचना तयार झालेली आहे. ती कधी नव्हती अशातला भाग नाही. पण डिजिटलायझेशन नंतर त्याचं स्वरूप, आवाका आणि मुलांपर्यंत पोहोचण्याचा वेग विलक्षण वाढला आहे. बाजार मुलांना ग्रूम करतोय. बाजाराच्या केंद्रस्थानी मुलं असण्याचा काळ लोटला आहे. याची सुरुवात साधारण 1990 ते 2000 या सालांच्या दरम्यान झाली असावी. वॉशिंग पावडर पासून साबणाच्या जाहिरातींपर्यंत सगळ्यांमध्ये मुलं आली. कारण विभक्त कुटुंब रचनेत एकाच्या इच्छेने घर चालणं हा प्रकार हळूहळू बदलत गेला. घरातल्या सगळ्या सदस्यांची मतं घेण्याची पद्धत रूढ झाली. कार्टूनचं प्रस्थ वाढलं. तसं या जाहिरातींचा मारा कार्टून्सच्या ब्रेक्समध्ये दिसायला लागला. अर्थात त्यामुळे मुलांचे आग्रहही वाढायला लागले. घरातल्या शॉपिंगच्या निर्णयात मुलं सहभागी झाली. समाज रचनेत आणि कुटुंब रचनेत झालेले बदल बाजारांनी अचूक हेरले आणि मुलांना ग्राहक म्हणून तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली, जी आजही चालू आहे. पण त्यावेळी बाजार दिवस रात्र मुलांसोबत नव्हता. तो फक्त टीव्ही मधूनच पोचत होता आणि टीव्हीवर पालकांचा काही प्रमाणात का होईना पण कंट्रोल होता. हे चित्र डिजिटलायझेशन नंतर झपाट्याने बदलत गेलं. विशेषतः समाज माध्यमं, त्यातही ऍप्स आणि इन्स्टाग्रामच्या आगमनानंतर त्यात वेगाने बदल झाले, जे भीतीदायक आहे. कारण बाजार 24 तास 12 महिने सतत प्रत्येक क्षणी खिशात उपलब्ध झाला. या बाजारात आर्ट अँड क्राफ्ट पासून सेक्स पर्यंत सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध झाल्या. त्या जशा मोठ्यांच्या जगाला उपलब्ध झाल्या, तशाच लहान मुलांच्या जगालाही उपलब्ध झाल्या आणि मुलांना ग्राहक म्हणून ग्रूम करणं हे फक्त जाहिरातींपुरतं मर्यादित न राहता ते मुलांच्या डिजिटल प्रोफाईल पर्यंत येऊन पोचलं. मुलांचे डिजिटल फुटप्रिंट्स त्यांनी तयार करायला सुरुवात करण्याआधीच पालकांनी केलेले आहेत. मुलांचे फोटो, व्हिडिओ, त्यांच्या आवडीनिवडी विषयीच्या पोस्ट या सगळ्यांमधून. त्यामुळे मूल डिजिटल जगात येण्याआधीच डिजिटल जगाला मुलाविषयी प्रचंड माहिती असते. ते दिसतं कसं, बोलतं कसं, काय कपडे घालतं. जे फोटो आणि व्हिडिओ आईबाबा शेअर करतात, त्यात त्याबरोबर ज्या पोस्ट लिहिल्या जातात, त्यातून डिजिटल जगाला मुलांविषयी बरीच माहिती मिळत असते. ते जग ती माहिती गोळा करतं, साठवतं, त्याचं विश्लेषण करतं. मग मूल स्वतःहून जेव्हा डिजिटल जगात येतं आणि स्वतःचे डिजिटल फुटप्रिंट तयार करायला सुरुवात करतं, तेव्हा त्याच्या विचारांना, मतांना प्रभावित करणं त्या जगाला बरंच सोपं जातं. आपली मुलं जाणीवपूर्वक बाजाराच्या सोयीनुसार तयार केली जातायत, ग्रूम केली जातायत, याचा पत्ता ना पालकांना आहे ना मुलांना. पालकांचा पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, पैशांविषयी पालक किती संवादी आहेत, पैसे साठवणं, खर्च करण्याची सवय ते मुलांना कशी लावतात, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो इच्छा असणं आणि गरज असणं याच्यातला फरक समजून घेण्याची. कारण गरज संपते, इच्छा संपत नाही. या दोघांमध्ये पालकच इतका संघर्ष करताना दिसतात की मुलांची त्यातून सुटका होणार कशी? त्यातून मग पैसे म्हणजे सर्व काही ही धारणा तयार झालेली दिसते. पैसे असतील तर सगळं मॅनेज होऊ शकतं ही सूज आधी पालकांमध्ये आणि तिथूनच मुलांमध्ये उतरते. मग भरपूर पैसे कमवायचे, ते झटपट कमवायचे हे गणितही हळूहळू तयार होत जातं.
यशस्वी होण्यासाठी कष्टाला पर्याय नसतो, पण डिजिटल जग असा आभास निर्माण करतं की कमी कष्टात प्रचंड पैसे मिळवून देण्याचा सोपा मार्ग डिजिटल जगातून जातो. ही सगळी गुंतागुंत पालकांपासूनच सुरू होतीये हे नाकारून चालणार नाही. मला जे मिळालं नाही ते मी माझ्या मुलांना देईन या न्यूनगंडातून पालक बाहेर पडायला तयार नाहीत. शाळकरी मुलांना पालक अतिशय महागडे फोन घेऊन देतात. यावर बऱ्याचदा पालकांचं म्हणणं असतं की आम्हाला परवडतं, मग कुणी त्यावर आक्षेप का घ्यावा? मुद्दा परवडतं की नाही हा नसतोच. मुद्दा असतो तो वयपरत्वे गोष्टी करण्याचा. शाळकरी मुलांना महागड्या फोनची खरंच गरज असते का? हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. मूल जसं त्यांच्या पालकांच्या वर्तनातून अनेक गोष्टी शिकतात, त्याचप्रमाणे पैशाचं महत्व आणि पैशाचा वापर ती आजूबाजूच्या माणसांकडूनही शिकतात. आपलं घर पैसा कसं वापरतं हे मुलांना दिसत असतं. त्यातून जो काही बोध घ्यायचा ते मुलं घेतात. त्यामुळे मुलांच्या पैशांविषयीच्या कल्पनांवर टीका करताना पालक आणि मोठ्यांच्या जगानं स्वतःकडे बघणं अतिशय गरजेचं आहे. पैसा असेल तर समाजाची मूल्य व्यवस्था कशी वळवता येते हे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून पुन्हा पुन्हा या मुलांसमोर येतंय. एकीकडे तीव्र शोषण आहे आणि दुसरीकडे उबग आणणारा पैशांचा दिखावा आहे. हे सगळं या मुलांच्या डोळ्यादेखत सुरू आहे. या सगळ्याचे अर्थ लावायचे कसे याची या तरुण पिढीची धडपड सुरू आहे. खरं तर हा काळ फार विचित्र आणि तीव्र परिवर्तनाचा काळ आहे. घरांपासून मूल्यांपर्यंत अनेक गोष्टींचे बदल मुलांना बघायला मिळतात. या सगळ्या कोड्यात जो तो स्वतःची जागा शोधतोय. म्हणूनच टीनेजर्स किंवा मुलांचा किंवा तरुणाईचा प्रवास हा अवघड आहे. पालकांच्या बालपणी इंटरनेट, मोबाईल, इन्फ्लुएन्सिंग मार्केट नावाचे प्रकार अस्तित्वात नव्हते. त्यामुळे आजच्या तरुणाईच्या संघर्षाकडे, त्यांच्या प्रश्नांकडे आजच्या काळाच्या संदर्भातून बघावं लागेल. समजायला लागण्याच्या आधीपासून वाढदिवसांचे प्रचंड खर्चिक सेलिब्रेशन्स, महागड्या शाळांमधले प्रवेश आणि त्यासाठी पालकांमध्ये होणारी चर्चा, पैशांच्या संदर्भानं समवयीन पालकांमध्ये असलेला दबाव, त्याचीही चर्चा, हे काहीही मुलांच्या नजरेतून सुटत नाही. नवीन मोबाईल फोन बाजारात आल्यावर लगेच तो विकत घेण्याची पालकांची धडपड, त्यासाठी केली जाणारी कर्ज, ह्या सगळ्या गोष्टी मुलांपासून लपून राहत नाहीत. या सगळ्याचा मुलांवर कळत नकळत परिणाम होतो, त्यांच्या वर्तनावर परिणाम होतो. या सगळ्यांवर समाज म्हणून आपल्याला उत्तरं शोधावी लागतील. चुका दुरुस्त कराव्या लागतील. नाहीतर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. धन्यवाद. खरी गोष्ट आहे. पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पण त्याचबरोबर पालकांनी एक अवेअरनेस, पालकांचा अवेअरनेस हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ती जनजागृती जेव्हा होईल तेव्हा पुन्हा एकदा त्या सहजीवनाकडे मला वळावंसं वाटतं, की आज एका वयातले, म्हणजे जसं तू म्हणालीस तसं, की ते एका वयातले सहजीवन आहेत आणि त्यांचं एकमेकांचं जगणं ही मुलं बघतायत आणि त्यातून सगळा पुढचा प्रवास आहे. मुक्ता, या सगळ्यावर तू जवळपास 7 पुस्तकांचं लेखन केलंयस. त्यामुळे ह्या सगळ्या पुस्तकातनं आणि वर्तमानपत्रातनं येणाऱ्या लेखनातनं एक प्रकारची जागृती, जाणीव जागृती ही करण्याचा प्रयत्न तू छान करते आहेस. आणि तसंच मला असं वाटतं वरदविनायकांच्या म्हणजे ग्रंथ लिहिणं हे काही सोपं नाही. विशेषतः ज्योतिषशास्त्राविषयीचे ग्रंथ, त्याचे 5 खंड आणि त्याच्या 10,000हून अधिक प्रती विकल्या जाणं, हे सगळंच खूप मोठं श्रेय आहे. त्यामुळे त्या श्रेयाच्या अनुषंगाने आता पुढच्या ज्या कविता आम्हाला ऐकायला मिळणार आहेत त्या कदाचित वेगळ्या अशा धाटणीच्या असतील आणि पुन्हा एकदा कुटुंबाकडे, पुन्हा एकदा आपल्या समाजाकडे आपण कसं पाहिलं पाहिजे या अनुषंगाने असणार आहेत. त्यामुळे वरदविनायक, तुम्ही तुमच्या कविता यानंतर सादर करा. मुक्ताताईंचे दोन्ही लेख अतिशय छानच होते आणि ते ऐकताना जास्त मजा आली वाचण्यापेक्षा, कारण त्यांच्याच तोंडून ते ऐकायला मिळालं. त्यांच्या आता दुसऱ्या लेखात त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्यामध्ये सोशल मीडियाचा अतिवापर किंवा एकंदरीत दिखावा करण्याची जी व्यक्तीची मानसिकता किंवा वृत्ती आहे, ती अनकंट्रोलेबल स्टेजला गेल्यावर काय होतं त्याचा थोडासा भाग त्यांनी, खर्चिक सेलिब्रेशन, हे सगळे त्यांनी मुद्दे मांडले. आपल्या समाजात आपण बघताना आपल्याला हेच निश्चितपणे जाणवतं की ज्या गोष्टी पूर्वी 4 भिंतीच्या आत किंवा अगदी वैयक्तिक स्वरूपाच्या अशा असायच्या, त्या सुद्धा आता
शब्द सांगायचं झालं तर चव्हाट्यावर आणल्या जातात. त्यामध्ये अध्यात्म हम्म. किंवा धार्मिकता हा सुद्धा एक भाग आहे. सध्या वारीचे दिवस आहेत. मागच्या वर्षी वारीच्याच दिवसांमध्ये सहज चिंतन करत होतो की खरा वारकरी वारी ह्या गोष्टीकडे नक्की कसा पाहत असेल, त्यावर ही स्फुरलेली कविता आहे. आणि मी मगाशी जे काही बोललो मुक्ताताईंच्या लेखनाबद्दल, त्याचा ह्या कवितेत सुद्धा थोडासा संदर्भ येईल म्हणून थोडीशी ती वा. प्रस्तावना दिली. येस, तर मी वाचतो. ह्या कवितेचं शीर्षकच आहे वारी. करून आलो वारी तरीही कुणा न काही सांगितले, फेसबुकावर वा इन्स्टावर फोटो नाही दाखवले. मुळात हेतू कधीच नव्हता दिखावा कधी करण्याचा, वारी मागे हेतू होता श्रीचरणांना धरण्याचा. सोबत घेऊन गेलो नाही सामानाचा डोंगर मी, केवळ धरून गेलो विठ्ठल विठ्ठल हे अंतर्यामी. 2 धोतरे पंचे झांजा फेटे केवळ इतकेची, बाकी सारी भिस्त ठेवली पांडुरंग श्रीचरणांशी. वाट चालते शरीर तीही बाह्यांगाने हो वारी. एक असते बहिर्वारी की आपण शरीराने जात असतो, पण मन तिथे असेल तर त्याला अर्थ आहे ना. तर त्यामुळे वाट चालते शरीर तीही बाह्यांगाने हो वारी, सोबत मनात विठ्ठल विठ्ठल ती तर हो अंतरवारी. भजने टाळी टाळी वाजे ती मुद्रा हो ऐक्याची, असे श्रीपती उरी गवसता कुणास परवा पैक्याची. वारकरी होण्याचा केला प्रयत्न मामा म्हणती जो. आपल्याकडे एक थोर विभूतिमत्व होऊन गेलं, सद्गुरू मामा देशपांडे. ते म्हणायचे असे की जो द्वैतावर वार करतो त्याला वारकरी म्हणावं. त्याचा संदर्भ इथे आहे. वारकरी होण्याचा केला प्रयत्न मामा म्हणती जो, द्वैतावरती वारकरी जो, वास्तव वारकरी तर तो. हेच ठसविले मनात सद्गुरु स्मरणे दिधले झोकून, मग केवळ उरला पांडुरंग अन विरून गेले सर्वच जग. नजरेमध्ये दिसती झाडे पाने भू हे सजलेले, की दिसतंय डोळ्याचं वेळ झाडं पानं भूमी सजलेलं दिसतंय, पण दृष्टीने मनात केवळ पांडुरंग श्री नटलेले. अखेर आलो पंढरपुरी, अखेर आलो पंढरपुरी, कळस दिसे मग हलताना, स्तब्ध मनाला तिथे भेटले पांडुरंग श्री डुलताना. निद्रा आणिक जागृतीतही विठ्ठल विठ्ठल आंदोलन, गुरुकृपेने असे करविले श्रीचरणांना आलिंगन. दर्शनात त्या सचैल न्हाता हिशेब सरला जन्मांचा, रे भगवंता असा निरंतर ठाव तुझ्या दे चरणांचा. रे भगवंता तुझ्यात मिसळो सर्व प्राण माझे चंचल, अस्तित्वातून फक्त उरो विठ्ठल 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 विठ्ठल. ही एक पहिली कविता. त्यानंतर दुसरी एक कविता. एका समुद्र किनारी एकटाच बसलेलो असताना मावळतीचे रंग आकाशात आले आणि ते विराट विश्व आणि त्याच्या पुढे आपला क्षुद्र जीव याची तुलना होऊन त्या विराटाकडे प्रत्येक व्यक्तीचं कुठल्या ना कुठल्या तरी विराटाकडे धाव घेतच. मग कोणाला कलेतनं ते विराट पण दिसत असेल, कोणाला अध्यात्मातनं गवसत असेल, कोणाला शास्त्राभ्यासातनं गवसत असेल, कोणाला वैचारिकतेतनं गवसत असेल. या विराटाकडे एक भगवतीचं स्वरूप म्हणजे ते विराट अशी कल्पना करून स्फुरलेली ही कविता आहे. ही थोडी जुन्या धाटणीची जाणारी वृत्तबद्ध कविता आहे, तर मी थोडी सावकाश वाचतो. कवितेचं शीर्षक आहे आदिशक्ती भगवती. जिच्या संगतीने नभा रंग येतो, तिचे ते अरंगी मला अंग दे. जिला बंध नाही, जिला बांध नाही, जिला थांग नाही, तिचा संग दे. नभी ऊन चढते जिच्या लोचनांनी, नभी ऊन चढते जिच्या लोचनांनी, तिचे नयन देते मला वैभवी. शिरी पाझरे जी अमर्याद करुणा, शिरी पाझरे जी अमर्याद करुणा, मला त्या स्तनांची हवी थोरवी. जिचा सूर दे सांज अस्तावणारी, जिचा सूर दे सांज अस्तावणारी, मला दे तिचा भैरवीचा गळा. जिने नेत्र मिटता दिशा लोपती या, तिच्या त्या दिशेचा मला दे लळा. जिचे सूर विरताच स्तब्धावते नभ, जिचे सूर विरताच स्तब्धावते नभ,
मला दे तिच्या अर्थ मौनातला. जिच्या बोलण्याने असा गुंगतो मी, मला बोधते त्याच सुक्तातला. जिच्या पावलांशी विरे ही अहंता, तिच्या पावलांचा मला ठाव दे. जिचा अर्थ लागे न केव्हा कुणाला, तिचे ते अनंता मला नाव दे. जिथे सर्व आंदोलने थांबती तो, तिच्या अंतरीचा मला भाव दे. जिथे वाट खुंटे न जाणे न येणे, तिचे ईश्वरा ते मला गाव दे. ही दुसरी कविता. आणि आता अखेरची कविता वाचतो. ही याच वळणाची आहे. विराटाकडे धाव घेणाऱ्या मनाचीच कविता आहे. आणि आपलं क्षुद्रपण म्हणण्यापेक्षा आपण कुठेतरी कमी असतो ते मान्य केलेली ही कविता आहे. समोरच्याचं मोठेपण मान्य करण्याची मानसिकता दर्शवणारी ही कविता आहे. तिचं शीर्षक आहे तू अन मी. मी भगवंताला किंवा सद्गुरूंना अर्पण असण्याची मानसिकता ह्या कवितेत दिसते. मी देहामध्ये अडून आसक्तीत, मी देहामध्ये अडून आसक्तीत, तू अनासक्त व्यापक आकाशातीत. मी या देहाची खोड जपत हिंडतो, तू आकाराने अबद्ध आणि अनंत. मी पण अवघे जपून सगळे करतो, मी तुच्याही पल्याडचे अद्वैत. मी सगळे विचार करतो, बुद्धी धरतो. बऱ्याच वेळेला आपल्याकडे इंटेलिजन्सचा खूपच उदो केला जातो, पण कुठेतरी इक्यू इमोशनल इंटेलिजन्स कडे फारसं लक्ष दिलं जात नाही. मी सगळे विचार करतो, बुद्धी धरतो, तू विचार सांडून आणिक भावातीत. मी चित्तामध्ये किती वासना धरुनी, तू चित्तलयाच्या धुंदीतच बेधुंद. मी वासनेसवे खळखळणारा झरा, तू जल निश्चळ निर्लेप नितळ अतिशांत. मी वृत्तीच्या खेळातच गुंतून आहे, तू आलंबन जे असे निरालंबात. मी कसा ओळखू सांग मला भगवंता, मी कसा ओळखू सांग तुला भगवंता. तू सुदूर असशी तरीही वसशी आत. मी परंतु हतबल तुला जाणण्या देवा, तू काढ बंध या जीवाचे मोडीत. मी अपूर्ण आतुर आहे ज्या पूर्णास्तव, मी अपूर्ण आतुर आहे ज्या पूर्णास्तव. तू तेच पूर्ण जे शेष उरे पूर्णात. धन्यवाद. वा वा. अतिशय सुंदर अशा तिन्ही कविता आत्ताच्या ह्या वेगळ्या धाटणीच्या निश्चित होत्या. पण पुन्हा एकदा स्वतःमध्ये डोकावून बघावं, म्हणजे मुक्ताने लिहिलेल्या आजच्या काळातल्या सगळ्या वास्तवाची झगडताना पुन्हा एकदा स्वतःमध्ये डोकावून बघावं, अशा वरदविनायक तुमच्या कविता होत्या. त्यामुळे दोन्हीची सांगड अतिशय सुंदर खरं तर आजच्या साहित्य रंगामध्ये झाली. नीलमताई, काय सांगा? आधी मी वरदविनायकांकडे येते. त्याच्यामध्ये पांग आणि उंबरा याच्यामध्ये मला आणि भांडण यामध्ये एक सगळं सूत्र असं दिसतं, वेगवेगळ्या प्रकारचं नातं कशा पद्धतीने निर्माण होतं. आणि पांग मधल्या ज्या आहे भावना, त्या खरं सांगायचं तर सार्वजनिक जीवनामध्ये किंवा अगदी पुरुषांच्या मैत्रीमध्ये किंवा काही वेळेला अपेक्षाभंग ज्या वेळेला होतो त्यावेळेला येणारी ती मनातल्या भावना आहेत. आणि अशा वेळेला एक नाकारलं गेल्याची भावना असते. त्याचबरोबर कुठेतरी आपलं तुम्ही त्या व्यक्तीचं जे सांगितलं की त्याची नोकरी गेल्याची तिकडून बातमी येते. आणि अशा वेळेला आपल्याला स्वीकारणं शक्य नसतं काही गोष्टी, पण शेवटी आपण स्वीकारतो. आणि पहिलं तटी रंगीत असे का जग श्रीरंगा, पहिलं तटी काळ्याने सगळे नटले आहे. ज्यावेळेला आहे म्हणतात तिथे सुद्धा नाहीचा तुम्हाला भास होत असतो, जाणवत असतं. आणि नाही म्हणण्यामधला जो आहे असतो त्याचा पण अर्थ सापडत असतो. अशा काहीशा मनाच्या द्वंद्वामध्ये सापडलेली कविता आहे. परंतु तुम्ही त्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या बंधामध्ये कवितेच्या सगळ्या जोडल्या गेलेल्या असल्यामुळे त्याच्यामध्ये एक काव्यमयता आहे, नाट्यमयता आहे. किंवा उंबरामध्ये शेवटी जे तुमचं म्हणणं आहे, दार घराचे तिच्यासाठी सताड उघडे आहे रे, सांग कोठल्या उंबऱ्यात पण तिथे तिचे पाऊल अडे. अशा अनेक भावना फार चांगल्या पद्धतीने चांगल्या शब्दांमध्ये. आणि तुमची कविता एक सांगते म्हणजे मी
असं सगळ्यांच्याच कविता तशा असतात, पण सज्जन कविता आहे तुमची जी आहे ती. त्या कवितेमध्ये जे आहे त्याच्यामध्ये क्रूरता, हिंसा किंवा चीड अशी नाहीये. सात्विकतेने समजून घेऊन सुद्धा नकार, त्याच्या पलीकडच्या भावना माणूस म्हणून असणाऱ्या अशा फार सामर्थ्याने तुम्ही मांडलेल्या आहेत. आदिशक्ती भगवतीच्या संदर्भात मला असं वाटतं, की खरं सांगायचं तर जेव्हा आपण अशा प्रकारे जोडले जातो एखाद्या मोठ्या शक्तीशी, त्यावेळेला तुम्ही कवी असल्यामुळे तुम्हाला नेत्र, दिशा, लळा सगळं असं जाणतंय मौनाचा अर्थ. आता आम्ही जे सामान्य म्हणजे मी यांनी नाही म्हणत असं, की भक्त असतो, ते आम्ही फक्त पायाकडेच बघतो देवाच्या. म्हणजे त्याच्या पलीकडे भक्त काही विचार करू शकत नाही अशी बऱ्याच जणांची परिस्थिती असते. आणि त्याच्यामुळे त्याच्या बोलण्यातला असा गुंगतो मी. खूप तुम्ही एका अर्थाने संवाद साधू शकता ज्यांना एक वेगळी सर्जनशील लिखाणाची शक्ती असते, त्यांना पण हे शक्य असतं. काही लोकं मी असे पाहिलेले आहेत किंवा ते देवाशी भांडतात सुद्धा, देवाशी भांडत पण असतात ते. पण तेवढे प्रत्येकाची हिंमत असेल असं नाहीये. त्याच्यामध्ये नम्रता आणि रुजुता हा सगळा भाव त्याच्यामध्ये असतो. त्याचबरोबर वारीची तर कविता तुमची खूप सुंदर प्रातिनिधिक आहे. खरं तर उतारा आपण भाग्यवान म्हणायच्या, की आपल्याला अनेकांच्या वारीच्या कविता आणि विठ्ठलाशी असणारं त्यांचं नातं वेगवेगळ्या बरोबर. प्रकाराने ऐकायला आणि बघायला मिळालं. आणि जशा आता पालख्यांचा प्रवास सुरू होतोय आणि आषाढी एकादशीचा पुढचा वर्ष अगदी एक दीड महिना सगळ्याचा काळ जो असतो, तो भक्तिमय झालेला असतो आणि वारीमधलं एकमेकाला मदतीला जाणारे लोकं आहेत मोठ्या प्रमाणात. काही अपप्रवृत्ती असतात, दुर्दैवी घटनाही काही वेळेला घडतात अपघातांसारख्या. पण त्या सगळ्या भावनांच्या मध्ये सुद्धा आपण स्वतःचं अस्तित्व विसरतो, ही खूप मोठी गोष्ट आहे अर्थातच. आणि त्याच्यामध्ये अखेर आलो पंढरपुरी, कळस दिसे मग हलताना, स्तब्ध मनाला तिथे भेटले पांडुरंग श्री डुलताना. वा. नुकतीच मी एक 8 दिवसापूर्वीच पंढरपूरला जाऊन आले आणि तिथे आत गेल्यावर तुम्हालाही अनुभव आला असेल, की आल्यावरती 2 जे कळस आहेत ना विठ्ठल च्या कळस मंदिराचा, श्री विठ्ठलांचा आणि रुक्मिणी मातेचा कळस आणि त्याच्यामध्ये एक आपण पायऱ्यांनी आत गेलो म्हणजे नामदेवाच्या पायरी साइडने नाही, मागच्या बाजूला जिथून आपण गेलो, की रुक्मिणीच्या मंदिरासमोरचं एक आपल्याला छोटी-छोटी मंदिरं सगळी दिसतात डावीकडे जाताना. तिथे रस्त्यात थांबलं, की एका गवाक्षातून, एका चौकोनातून आपल्याला तो भगवा झेंडा आतून दिसतो मंदिरातून आणि तो जेव्हा मंदिरातला भगवा ध्वज दिसतो आपल्याला, त्यावेळेला एक वेगळंच भावना येते, की आपण भगव्या ध्वजाच्या जवळ आलेलो आहे. म्हणजे वारकरी मी खूप वेळेला जाणवतं मला, की कशाला माणसाचं समाधान असतं, तर प्रत्येकाला जाऊन चरणापाशी दर्शन घेताच येतं असं नाही. प्रत्येक जण चरणाशी कायम बसू शकतो असंही नाही. कायम प्रत्येक वेळेला अगदी गरुड खांबापर्यंतच जाऊन दर्शन घेऊन येणारे जसे लोकं आहेत, तसं पंढरपूरमध्ये गेल्यावर तो भगवा ध्वज बघून परतणारा जो वारकरी आहे, तर तो हा विचार करत नाही, की मी देवाच्या पालखीपाशी स्वतः बसलं पाहिजे. हे आमच्यासारख्या राजकारणातल्या लोकांना मी नेहमी कार्यकर्त्यांना समजावून सांगत असते, की सारखं आम्हीच तिथे असलं पाहिजे अशातला भाग नाहीये. तसं विठ्ठलाचं जे नातं आहे वारकऱ्यांशी प्रत्येक वेळेला आणि त्यामध्ये दर्शनातच सचैल नाता हिशेब सरला जन्मांचा, रे भगवंता असा निरंतर ठाव तुझ्या दे चरणांचा. खरं सांगायचं तर भक्ताच्या मनातली भक्ती जी आहे, त्याच्या दृष्टीनुसार त्याला पांडुरंग भेटत असतात असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने ही कविता सुद्धा अतिशय सामर्थ्यशाली आणि फार सुंदर कविता आहे, की ज्याच्यामध्ये हरवून जावं. त्यानंतर तू आणि मी याबद्दल मधलं एक नातं दोघांचं जीवाशिवाचं जे असतं ते भगवंताच्या बद्दलचं म्हटलंय. पण एक मला असं वाटतं, की जेव्हा खूप जवळचं नातं असतं, स्त्री-पुरुषांच्या मध्ये असतं, आई-वडील आणि मुलांमध्ये असतं, तर काही वेळेला त्याच्यामध्ये अशी एक स्टेज किंवा अशी एक स्थिती असते, की त्याच्यामध्ये या हृदयीचं त्या हृदयी झालेलं असतं. आपल्याला माहिती असतं. आपण काय म्हणणार आहेत ते, हे आपण ओळखलेलं असतं त्याच्यावर आपण काय म्हणणार आहे, हेही त्यांनी ओळखलेलं असतं. अशा प्रकारचं जी मानवी नात्यांची हे आहे ना, अर्थपूर्णता आहे ना, ती पण फार सुंदर असते आणि म्हणून मला असं वाटतं, अगदी. की हे तुम्ही पण असतं ते अनेक जवळच्या नात्यांच्या मध्ये दिसतं. काही वेळेला आपल्याला कलीग्समध्ये दिसतं, काही वेळेला आलेल्या लोकांच्या मध्ये असतं आणि काही वेळेला ते इतकं आपण विचार करत असतो, की म्हणजे काहींना हसायला येईल, पण आपण मनात विचार करतो त्या माणसाचा आणि तो माणूस दुसऱ्या दिवशी आपल्याला भेटायला आलेला असतो. अशा सुद्धा गोष्टी आपल्याला ज्या दिसतात त्याचा अर्थच भावनांचं जे जाणीव असते ती एकमेकापर्यंत पोहोचलेली असते आणि त्या दृष्टीने या तुमच्या सगळ्याच कविता आहेत. मग त्याच्यामध्ये भांडण कवितेबद्दल काय बोलायचं? कारण शेवट तुम्ही करून टाकलाय. समुद्राशी एकदा जोडले नाते पुन्हा तुटत नाही. त्याच्यामुळे परत दुसऱ्या दिवशी फोन होतो किंवा भेटायला येतो.
प्रत्येक जण जिथे घरात सुद्धा काही झालेलं असतं तिथे स्वतःच माणसाला माहिती असतं कशाने हर्ट कोणाला केलेलं आहे ते. आणि नंतर सुद्धा खूप वर्ष ते आठवत राहतं. अशी त्या नात्यांमधली माणसाच्या नात्यामध्ये गुंतून जातो सगळा समाज. आणि ते जागतिक आहे, ग्लोबल आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या मुलांच्या सुद्धा गोष्टी दिसतात, की छोटं 4 वर्षाचं भावंड 2 वर्षाच्या भावंड पडताना पकडून ठेवतंय, किंवा एखादा कुत्रा छोट्या मुलाला पाण्यात ढकलत असताना मागे जात असताना मूल मागे ओढून घेतोय. याच्याचमुळे मला असं वाटतं, की अनेक बाबतींमध्ये आपल्याला सामर्थ्य मिळतं. आणि त्या दृष्टीने तुमच्या कविता ज्या आहेत त्या सात्विक आहेत, आस्तिक आहेत, सर्जनशील आहेत. पण माणूस म्हणून ज्या सगळ्या भावना आहेत, त्या सगळ्या सच्च्या भावना तुम्ही तुमच्यामध्ये मांडलेल्या आहेत त्यामध्ये. आणि जेवढं तुम्ही अभ्यास करता ऋग्वेदीय, पौरोहित्य किंवा खगोलशास्त्र, याचं कुठली छाया मला या कवितांवरती शब्दांमध्ये दिसत नाहीये. त्याची आतून भावना व्यक्त होत असताना येते, पण त्यामध्ये मुद्दाम काहीतरी ती कठीण होणं किंवा कठीण होत जाणं असं असं दिसत नाहीये. ही खूप हे मोठी कवीचं यश आहे. हां? काय? थँक्यू, हे कवीचं धन्यवाद. यश आहे. हे यश आहे तुमचं जे आहे ते. आणि खूप निरंतर अशा म्हणता येईल, की लोकांना स्वतः सापडावं अशा प्रकारचं सामर्थ्य तुमच्या कवितांमध्ये आहे. आणि त्याला नाव तुमचं स्वामिनी आहे. म्हणजे त्याचेही बरेच अर्थ आहेत. देवीचं नाव आहे, आपल्या मनावरचं तोल सांधण्याच्या संदर्भातलं स्वामिनी आहे. या दृष्टिकोनातून तुमची आज आमची भेट झाली आणि खूप सुंदर कविता तुम्ही सादर केलात, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते. मुक्ता, तुला काय म्हणू मी, कारण काय माहितीये का, एआयच्या मधला माणूस शोधून देणारं तुझं जे व्यक्तिमत्व आहे सगळं, ते खूप महत्वाचं आहे आणि अभूतपूर्व महत्वाचं याच्यासाठी आहे, की जिथे लोक हरवतात तिथे तू माणसाला शोधून देऊ शकतेस. अशा प्रकारचं तुझं ते सगळं लिखाण आणि त्यातलं तुझी जाणीव आहे तुला झालेली जी आहे ती. आणि त्या दृष्टिकोनातून एआयशी गप्पा. आता काय झालंय माहितीये का, आपली सगळी कामं बरीचशी यंत्र करायला लागली आहेत. आणि विशेषतः मी तर असं म्हणेन, की मध्यम वर्गामध्ये आणि उच्च मध्यम वर्गामध्ये खास करून खूपशी कामं गॅझेट्स पण करायला लागलेली आहेत. आणि मग माणसाला वेळ तयार झालेला आहे, की किती वेळ करायचा. खरं. ज्यावेळेला तो वेळाचा आपला उपयोग नीट होत नाहीये, मग पूर्वीच्या ज्या पद्धती होत्या वाचन किंवा संगीत ऐकणं, त्याच्या पलीकडे जाऊन अजून माणसांचा एक लोंढा आपल्यावर सारखा आढळतोय. सोशल मीडियामधून, फॉरवर्ड्समधून. म्हणजे आपली इच्छा असो नसो, आपण एकटे असलो तरी चर्चगेटपाशी चालत राहणारी, धावत राहणारी जशी गर्दी असते, तशा माध्यमांच्या गर्दीमध्ये आपण सापडलेलो आहोत. आणि अशा वेळेला माणूस एकट्याचेच पाय एखाद्या चहाच्या दुकानाकडे वळतात, किंवा एखादाच माणूस रस्त्यात थांबतो वारीमध्ये आणि वडाच्या खाली किंवा एखाद्या झाडाखाली बसलेला असतो स्वस्थ, किंवा आपण सुद्धा काही वेळेला गाडीमध्ये स्वस्थ काही वेळेला 2 मिनिटं बसलेलो असतो. तर असं स्वस्थ बसायची सवयच बरीचशी गेलेली आहे एक. दुसरं, ज्या अपेक्षा होत आहेत सगळ्यांच्या संवादाच्या बद्दल, त्याच्यामध्ये असं होतंय, की एक फॅड पण आहे, की आपण किती हे आहोत, म्हणजे टेक्नो सॅव्ही आहोत, तंत्रज्ञान स्नेही आहोत, आपण पुढे आहोत जगाच्या. आणि मग अशा वेळेला त्या सगळ्या भावना आपल्याला पाहिजेत, पण त्या एकाच शॉटमध्ये पाहिजेत, एक व्हॅक्सिन जसं घेतो तसं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, की हे सगळं कुठून आपल्याला पटकन मिळेल. दुसरं काय झालंय, एआय जेवढा वेगवान आहे ना, तेवढे इतर Google आणि हे जे आहेत ते थोडेसे मागे पडत चाललेले आहेत त्याच्यामध्ये काही बाबतीमध्ये. कारण त्यांच्याकडे जेवढे ऑप्शन्स येतात, मला आठवतंय म्हणजे मी पण थोडाफार एआयचा वापर करते, तर त्याच्यामध्ये चूक त्यांची होते, असं मला 100 पैकी 1 वेळेला लक्षात आलेलं आहे. चूक होऊ शकते, पण 100 पैकी 1 वेळेला. बाकीच्या वेळेला थोडा जरी शब्द चुकला, तर त्याच्यात वेळ जातो. दुसरं असं आहे, की तो कंटाळत नाही, एआय जो आहे तो. तुम्ही विचारताय, तो विचारत राहतो. अजून काही तुला प्रश्न आहे का विचारतो, की जी प्रत्यक्षामध्ये लोकांना माणूस कटावा, पटकन संपावा, निघावा आता इथून. अशी साधारणपणे प्रवृत्ती झालेली असते. तर अशी संवादाची परिस्थिती असताना. आणि दुसरं काय झालंय मुक्ता, मी तर आता बरेचसे लोक असे बघते, की त्यांना ना काही ऐकायचंच नाहीये. त्यांना फक्त स्वतःलाच बोलायचं आहे. त्यांना फक्त स्वतःलाच सांगायचं आहे. आणि दुर्दैवाने जे यशस्वी होतात, ते यशस्वी होणं दुर्दैवी नाहीये, पण यशस्वी झाल्यावर ते जे काही वागत असतात, की घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळे हे आहेत, मुलं चांगली स्थिरस्थावर झालेले. तर त्या माणसाला त्यांना काय पगार मिळतोय मुलांना, हा गाडीमध्ये मोठ्या-मोठ्याने ज्या ड्रायव्हरला 25,000-30,000 रुपये पगार मिळतोय, त्याच्याबद्दल आपण बोलतो, त्याला काय वाटत असेल याची पण संवेदनशीलता गेलेली आहे. आणि त्याची जेवढी मोठ्याने ओरडून जाहिरात करता येईल तेवढी करायची, की आम्ही याचा अर्थच कुठेतरी पूर्वीचे दारिद्र्याचे असणारे चटके असतील,
इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असेल, तुझ्या त्या सायकियाट्रिस्टच्या भाषेत काय बोलतेस मला माहित नाही तू. पण एक जे त्या मनाला जे काही त्याचं झालेलं आहे सगळं समीकरण आता, त्याच्यामध्ये प्रत्येक जण हाऊ आर यू म्हणतो निघून जातो. तुम्ही कसे आहात हे खरंच तुम्ही सांगणं अपेक्षितच नाहीये. असं एक फार विचित्र स्पर्धात्मक कोरडेपण बऱ्याचशा हो. नात्यांमध्ये येत जातं आणि त्याच्यात सगळ्यात मला म्हणजे दुर्मिळ गोष्ट अशी वाटते आणि ते म्हणजे दुसऱ्याचं यश मनापासून स्वीकारता येणं. हम्म. खरंय. दुसऱ्याचं यश स्वीकारता येणंच होत नाही बहुतेक वेळेला. पटकन मी पण कसा त्याच याच्यामध्ये आहे बरोबरीने तुझ्या, असं कुठेतरी सांगितल्यासारख्या गोष्टी होतात आणि मग तिथे मला असं वाटतं या तरुण मुली ज्या आहेत त्यांना अजून एक त्रास होत असावा तो म्हणजे बुलिंगचा किंवा हो. दुसरीकडे शेरेबाजी फार पटकन करतो आपण त्यातून जगात पण करत असतील पण मराठी लोक जास्त आहेत शेरेबाजीमध्ये आणि थोडंसं आपल्याला कोणाचं कौतुक करताना जरा आखडताच हात असतो कोणाचाही. प्रत्येकाबद्दल चांगलं वाटलं तरी बोलायचं नाही. का म्हणजे का बोलायचं नाही? आपण का खरं. सकारात्मक बोलायचं नाही? भरभरून कोणाची बातमी वाचली तर त्याच्यावर का प्रतिक्रिया द्यायची नाही? असं एक कुठेतरी दुसऱ्याचं यश अंडर एस्टिमेट करण्याचा दुष्टपणा सुद्धा स्पर्धात्मकतेमुळे सातत्याने आपल्याला वाढलेला दिसतोय आणि त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींच्या मधलं चांगलं वागणं एकमेकाशी हे सुद्धा विसरल्यासारखं झालेलं असतं. त्यावेळेला मग अशा मोहजालामध्ये सापडणं हे होतं आणि मग आपण बघतोय पुढे की सायबर क्राईममध्ये मुलगीच मुलींची नावं घेतात आणि दुसऱ्या हो. मुलग्यांना फसवतात. तर मुली मुलांची नावं घेतात आणि दुसऱ्या मैत्रिणीला फसवतात. अशा सुद्धा हो. केसेस खूप वाढत चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि त्यामुळे हे जे आहे त्याच्या शेवटी जे कन्फर्मेशन बायसचा जो उल्लेख केलेला आहे, खूप महत्वाचा आहे आणि जे राजकारणामध्ये किंवा साहित्यामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल, कॉर्पोरेटमध्ये असतील, पत्रकारितेत असतील, त्याच्यामध्ये प्रत्येकाची मतं आता खूप ठाम होत चाललेली आहेत. ती ठाम खरंय. मतं जी असतात ती 8-10 दिवसात जगातल्या बातम्या बदलल्या की ती ठाम मतं बदलतात. माणसालाही लक्षात नसतं की आपलं हेच मत ठाम होतं, त्याच्या विरुद्ध मत आपलं आता झालेलं आहे. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मग डायरी लिहिणं मला आजही खूप महत्वाचं वाटतं, की आपण स्वतः त्याची कुठेतरी नोंद ठेवणं, की मला असं-असं वाटतंय आता आणि नंतर ते कसं बदललेलं आहे आणि म्हणून तुम्ही जे म्हणले, की सहाय्यकाप्रमाणेच हे वापरले पाहिजेत. नाहीतर मग मुलं धोक्याच्या साखळीमध्ये अडकून बसतील. हम्म. तर मला साधी एक गोष्ट वाटते, की साधा थंब रूल, की कुठल्याही गोष्टीमध्ये आपण 2 तास, 3 तास असं अडकू नये. हे सातत्याने खरंय. सावधतेची जाणीव प्रत्येक माणसाला होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर कुठली गोष्ट आपल्या छोट्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवर येणारी आहे, तर ती आपल्याला खिळवून ठेवण्यासाठीच त्या ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवरती जास्त केलेली आहे, की ज्याच्यामध्ये लोकांनी सेक्स आणखीन व्हायलन्स असा दर 1-1.5 खरंय. मिनिटांनी दाखवला तर लोकं ती वाहिनी बदलत नाही म्हटल्यावरती हे सगळं आलं, की आपण तेच-तेच कशासाठी बघायचं? इथून सगळ्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आणि मी असं म्हणेन, की मुलांच्या संदर्भात जे तू म्हटलेस पुढे बाजार मुलांना ग्रूम करतोय का? तर पहिलं तर त्यांचं लक्ष महिलाच होतं. कारण महिला या कन्झ्युमर्स हो. झालेल्या आहेत. हे जगात सगळ्यांनीच ओळखलं आणि अचानक मोठ्या प्रमाणात लक्सच्या साबणाच्या पलीकडे दिसणारी महिला, घरामधल्या आत सुद्धा तुम्ही जाहिराती बघा चॅनेल्सवरच्या सगळ्या, सगळ्या जाहिराती ज्या आहेत त्या संडास आणि बाथरूम धुण्यासाठी हो. काय वापरतात. म्हणजे स्त्रियांचं तेच काम आहे. सर्व जगामध्ये अक्षरशः. काही केलं तरी संडास बाथरूम धुणं हे तिचं काम आहे. हे गृहीत धरून सगळ्या जाहिराती ज्या आहेत त्या दाखवलेल्या दिसतात. थोड्याशा काही जाहिराती भांडी साफ करताना पुरुष पण म्हणतोय, की हम्म. मी हे वापरतो. असं थोडं एक हम्म. 10-20% यायला लागले. म्हणजे मला शेरेबाजी करायची नाहीये. पण मुद्दा असा आहे मला वाटतं, की बाजार सगळ्या बाबतीत ग्रूम करतोय. आपले फोन जे आहेत त्याचे मायक्रोफोन चालू असल्यामुळे ते चोरून ऐकतायत असं माझं स्पष्ट मत आहे. आपण जर हो. का जी चर्चा करतो, तर ताबडतोब त्याच्या जाहिराती यायला लागतात. अजून मला खात्री पटली नाहीये, तुझ्यासारखे एक्सपर्ट सांगू शकतील, की काही वेळेला तर मनात असं येतं, की आता माणसाला फोन करावा आणि तो नंबर पॉपअप होतो. हो. म्हणजे इमोशन्स कसे ओळखायला लागलेत फोन, याची सुद्धा भीती वाटते आणि म्हणून काही वेळेला हो. महत्त्वाच्या वेळेला तर मी सांगते फोन लांब ठेवून या. आपण चर्चा करत असताना, की जेणेकरून त्यांच्या कानावरती ते शब्द न पडलेले बरे. अशी सुद्धा काही वेळेला प्रश्न येतो, की इतक्या आपण समजा आपण एखाद्या क्लायंट त्याची आमच्याकडे आलेली केस सांगत असेल गोष्ट, तिची कशी घटना घडली, कसं तिचं लैंगिक शोषण झालं. तर अशा वेळेला फोनवर सगळं तो एफ-आय-आर येईपर्यंत आम्ही काही वेळेला सांगतो, की फोन लांब ठेवा तुम्ही. कारण माहीत नाही खरंय. कोणी कोणाच्यासाठी काय ॲपरेटस लावलेली असतील. आणि असं म्हणून मार्केट तर नक्कीच इन्फ्लुअन्स करतंय. त्याच्यावरती पैसा खूप घातला जातोय. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एजन्सीज आहेत आणि तू डिजिटल प्लेट्सचा जो उल्लेख केलाय. पण स्वतःहून पालकांनी हे का तयार करावी हा मला प्रश्न पडलाय, की त्याची आवश्यकता का वाटत असावी याच्याबद्दल म्हणजे एक खूप मुलं छोट्या मुलांचे सुद्धा प्रचंड सोशल मीडियावर फोटो टाकतात स्वतःचे. हो. असं काही टाकायला पाहिजे असं माझं मत आहे या संदर्भामध्ये.
अगदी जवळचे नातेवाईक सोडले तर त्यांच्याशी नाही शेअर करायला पाहिजे त्या गोष्टी ज्या आहेत त्या. आणि या सगळ्या गोष्टीमुळे बाजाराची ती मुलं झाली आहेत. पण पालकांचा जो मुद्दा तो आहे अतिशय महत्वाचा आहे, की पालक पण स्वतः त्या संपूर्ण स्पर्धेत उतरलेले आहेत आणि त्यामुळे नवीन फोन सगळीकडे आमच्याकडे मध्ये काही जणी आल्या होत्या त्या सांगत होत्या, की मुलं म्हणतात, की आई-वडील रात्री दोघंच जण फोनवर वेगवेगळ्या बोलत असतात. मग आमच्याशी बोलायलाच कोणी नसतं. आम्ही आमच्या मध्ये ते जनता वसाहतमधल्या महिलांची चर्चा घेतली होती, तेव्हा त्या सांगत होत्या, की मारहाण झाली घरात आईची वडिलांना तरी मुलं फोन सोडून येत नाहीत. अशा घटना हो. दिसतायत त्याच्यामध्ये. प्रत्येक जण आणि ते अभ्यासासाठी वायफाय मिळालं तर त्याच्यामधून ते काय बोलतात, तर ते मुलांनी आई-वडिलांनी विचारलं, "काय तुम्ही बघताय?" तर ते म्हणतात, "तुला कळणार नाही आम्ही काय बघतोय ते." आणि म्हणून पटकन ती वेबसाईट बदलून टाकतात. अशा खूप गोष्टी होतायत. त्याच्यामुळे आता त्याला मार्ग नाहीये. पण मला साधी गोष्ट एक वाटते, की काही थंब रूल्स जे आहेत, ते तू लिहितेस सारखे-सारखे त्याच्यामध्ये. पण त्याच्यात मला असं वाटतं, की आपलं जर का असं कोणातर्फे फार इन्फ्लुअन्स व्हायचं नसेल, तर आपण ते ऐकून सोडून देणं, ही कला खरंच. आत्मसात केली पाहिजे शक्य तेवढी, की त्याच्यामध्ये त्याच्यात एक पॉइंट त्यांनी मांडलेला आहे, पण नेसेसरीली त्या माणसाने कुणाच्या तरी साठी हे काम केलेलं नसेल, याची आपल्याला आपण 8-10 दिवस जर का त्यांना ऑब्झर्व्ह केलं, असे इन्फ्लुएन्सर्स किंवा असे टॉक शो करणारे लोकं किंवा अशा पद्धतीने काम करणारे लोकं, तर त्यांचा काही ना काही त्याच्यामध्ये मोटिव्ह दडलेला आहे, तो आपल्याला थोड्याच दिवसात कळून येतो त्याच्यामध्ये जे आहे ते. आणि बरोबर. त्याच्यामुळे फार त्याच्यामध्ये मागे लागू नये. पण आम्ही असं पाहतो, की क्रिकेटियर्स किंवा चित्रपटांमधले लोकं जेव्हा आमच्याबरोबर कार्यक्रमाला असतात, त्यावेळेला बरेचसे मोठे-मोठे लोकं स्वतःची छोटी मुलं घेऊन आलेली असतात. कारण ती मुलं न ऐकताच आलेली असतात, की "आई-बाबा आम्ही आज तुमच्यावर येणारच, तुम्ही आम्हाला नाही म्हणालात तरी सुद्धा." आणि नाही म्हणायची सवय म्हणजे अतिशय उत्तम परिस्थितीत असलेल्या मुलाला मोटरसायकल तुला आज नाही 15 दिवसांनी घेऊन देतो म्हटल्यावरती आत्महत्या डायरेक्ट. आणि मग हो ना. त्याचीच परिणती सगळी आपल्याला दिसते, की प्रेमाला नाही म्हटलं, की व्हायलंट व्हायचं, कुठली गोष्ट नाही ऐकायची अरे, सवय नाही. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खरं सांगायचं तर पुढच्या काळामध्ये मोबाईल मॅनर्स आणि खरंच. मोबाईल मी बघते कुठेही पार्लर्समध्ये, दवाखान्यात लोकं स्पीकरवर बोलतात. म्हणजे हो. कळेनाच की यांना काय कळतंय की माणुसकी का कळायचीच नाहीये आणि का करायचं नाही, मग हेडफोन तरी लावा. बरं हेडफोन लावतात तर मग दुसऱ्याचं ऐकू येत नाही काहीच त्यांना काय चाललंय ते. रस्ता क्रॉस करताना अपघात होतात. त्यामुळे आपण खूप बदलत्या जगात आहोत, पण आपण अशी आशा करायची की आपल्यासारखे पण काही लोकं अजून जास्त असतील जगामध्ये किंवा निर्माण होतील, की जे या गोष्टींच्या मधून एकमेकाचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न बरोबर. करतील. त्या दृष्टिकोनातून आपलं जे प्रयत्न आहेत ते चालू राहिले पाहिजेत. अशी माणसं, अशा व्यक्ती आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम करणं गरजेचं आम्हाला त्याच्यासाठी वाटतं. पण मला असं वाटतं जगात तू काम करत असल्यामुळे एखाद्या तुझ्यासारख्या विचाराचे काही नेटवर्क्स पण असतील, की ज्याच्यामध्ये काही ते महत्त्वाच्या माहिती सांगत असतील. अशी सुद्धा माहिती समाजामध्ये चांगल्या अर्थाने प्रसारित होणं फार गरजेचं आहे, की त्याच्याबद्दल लोकांनी सावधता राहावी, काम करावं. आणि मी मध्ये आमच्या संस्थेत पण स्त्री आधार केंद्रातही सांगितलं होतं, की इव्हन आमच्या महिला आघाडीच्या मीटिंग होतात त्याच्यामध्ये, की सायबर क्राईमच्या संदर्भात आम्ही पोलिसांना बोलावतो काही वेळेला. त्यातले काही वक्ते चांगले आहेत बोलणारे. परंतु केवळ क्राईमच्या दृष्टिकोनातून न बघता समाज माध्यमांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय असला पाहिजे, हा इतर माध्यमांबरोबर समाज माध्यमातून सुद्धा जाणं फार गरजेचं आहे. खरंय. कारण खरंय. लोकं बघतायत म्हटल्यावरती त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. पण तरुण पिढी याच्याकडे बघत असताना सगळीच जण अगदी निराशाजनक आहेत असं मला वाटत नाहीये. कारण काही लोकं जे आहेत ते LinkedIn सारख्या याच्यावरती पण आहेत, की जिथे हो. असं म्हणतात, की जास्त सीरियस अशी ती समाज माध्यम आहेत, की ज्याच्यात प्रोफेशनल लोकं काम करत असतात, विचार करत असतात. त्यामुळे सगळ्यात भयंकर मला वाटते आपल्या म्हणजे आमच्यासारख्या मध्यमवयीन पुढच्या वयाच्या लोकं जे आहेत त्यांना, ते म्हणजे फॉरवर्ड युनिव्हर्सिटी. विचार न करता फॉरवर्ड करत राहतात. तर ते अगदी ताबडतोब थांबवलं पाहिजे लोकांनी विचार केल्याशिवाय फॉरवर्ड करायचं नाही. ते तर अगदी निरुपद्रवी असलेलं तर गोष्ट वेगळी, पण काही जरी त्याच्यात शंका असेल आपल्याला, तर आपण ते तपासलं पाहिजे. पण दुर्दैवाने मुक्त आम्ही अनुभव घेतो, की ज्याला पॉक्सोमध्ये मुलींच्या केसेसमध्ये त्यांचे फोटो छापू नका सांगितलेलं असतं. त्यामुळे फोटो बाहेर येत नाही. तर दुसऱ्याच मुलीचा फोटो ती व्हिक्टिम आहे असं म्हणून लोकं अरे सर्क्युलेट करतात, बापरे! ऑफेन्स असून सुद्धा. आणि त्याच्यामुळे आपल्याला सारखं त्याच्यावरती जागृत राहावं लागतं. अगदी गेल्याच आठवड्यात आमच्या विधिमंडळात इन्सिडन्स घडला, की एका मुलीने स्वतःची तक्रार केली होती सेक्शुअल हॅरेसमेंट बद्दलची आणि त्या सांगत असताना आमदार म्हणत होत्या त्या, की ती म्हणाली, की माझं नाव जाहीर केलं तरी चालेल, माझी हरकत नाहीये.
पण मी जाहीर करू का? त्याच्यावर सगळं आमचं सभागृह एकदम मोठ्याने म्हणालं, "नका, नका तुम्ही जाहीर करू नका. कारण ती स्वतः जाहीर करू शकते. दॅट इज नॉट अ ऑफेन्स. पण तुम्ही तिचं नाव जाहीर करणं हा बरोबर. गुन्हा आहे." त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत ना, किती दिसली सोशल मीडियावर म्हणून आम्ही ते परत रिपोस्ट केलं. तर या बाबतीत पासून सुद्धा आपल्याला जागरूकता ही खूप आवश्यक गोष्ट आहे मला असं वाटतं. पण त्याच वेळेला समाज माध्यमं ही खूप लोकांना आधार देणारी पण आहेत. मित्र-मैत्रिणी पण आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यात जे लोकं भेटू शकत नाहीत, तर त्यांना बरोबर. ते एकमेकांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. काही वेळेला व्हिडिओ कॉन्फरन्सवरती पण डॉक्टर्स किंवा आपण बाकी इतर अनेक विषय आपण हाताळतो आणि म्हणून अगदीच. तंत्रज्ञानापेक्षा तंत्रज्ञानाचा वापर करणारी बुद्धी, मन आणि हात आणि संपूर्ण आपली व्यक्तिमत्व यांनी अधिक डोळस होण्यासाठी तू त्याला संजीवनी देणारी मुक्ता आहेस, असं मी नक्कीच म्हणेन. एकंदर खूप खूप वा अभिनंदन आणि कौतुक. खूप खूप शुभेच्छा दोघांनाही. नमस्ते. वा धन्यवाद. नीलमताई, धन्यवाद. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मुक्ताचा स्वयंटॉकचा विषयच होता डिजिटल वेलबिंग. तर मला हो. वाटतं तोच मुद्दा महत्वाचा आहे की डिजिटली आपण कसं वापरायचं. आणि जसं वरदविनायकने म्हटलं होतं की वारीला गेलो पण वारीचे फोटो टाकले नाहीत. फोटो नाही. तर हा किती महत्वाचा मुद्दा होता की आपण सोशल मीडियावर वावरताना कसं वावरायचंय आणि कसं वागायचंय. त्यामुळे खूप छान दोघांचाही अनुभव आम्हाला खूप छान आला. तुम्हाला कसं वाटलं साहित्य रंगमध्ये येऊन, मुक्ता? खूप मस्त, खूप मजा आली. मी पहिल्यांदा माझे लेख वाचले. कारण स्वतःचे लेख वाचण्याची कधी वेळच येत नाही. त्यामुळे इट वॉज खरंच खूप मजा आली आणि थोडं त्या निमित्ताने प्रिपरेशन केलं. स्वतःचे लेख वाचून बघितले आधी 4 वेळा. ह्या गोष्टी मी कधीच केलेल्या नाहीयेत. त्यामुळे मला फार मजा आली याच्यामध्ये. खूपच अर्थातच आणि मला एक थँक यू सो मच. कारण मला असं वाटतं, की असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं, की जिथे लेखकांना स्वतःचं वाचन पण करता येईल. म्हणजे नुसतं बोलणं नाही तर ते स्वतःच्या एक्सप्रेशन्स मधनं मांडता येईल. मला अरे वाटतं हा प्रयोगच इतका इंटरेस्टिंग आहे आणि त्या निमित्ताने माझ्यासारख्या लेखकांना, की जे कधीही स्वतःचं वाचत नाहीत, त्यांना ती संधी पण मिळते आणि खूपच म्हणजे खूपच मजा आली मला. मुक्ताताईंची मी तर सहमत आहेच, पण अधिक आनंदाचं काय वाटलं तर सुसंस्कारी व्यक्तिमत्वांमध्ये मिसळणं, विचारी व्यक्तिमत्वांमध्ये मिसळणं हा एक वेगळा आनंदाचा ठेवा असतो ॲक्चुअली. आणि विशेषतः खास करून डॉक्टर गोऱ्हे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर सर्वसामान्यांच्या दृष्टीने पाहता राजकीय व्यक्तिमत्व ही एक प्रमुख भूमिका असली, तरी आत्ता त्यांनी कुठेही त्याचा पडसाद सुद्धा उमटू दिलेला नाही. म्हणजे जरी अक्षरशः. त्याचे संदर्भ आले तरीही. त्यामुळे साहित्य क्षेत्रातल्या व्यक्तीशीच आपण संवाद साधतो आहोत, अशीच वा सतत भावना मनामध्ये होती. हे खूप महत्वाचं आहे. आमच्यासारख्या नवोदितांच्या दृष्टीने पण आणि इथे येणाऱ्या साहित्यिकांच्या दृष्टीने पण. सो दोघांचेही आणि मुक्ताताईंचेही मनापासून आभार. खूप बरं वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. छान इव्हन वाटलं. मला खूप अजून एक छान. गोष्ट पण जरूर सांगावीशी वाटते. एकच हा थोडक्यात सांगते. ताईंनी जे विश्लेषण केलं ना, मला ते इतकं महत्वाचं वाटलं. कारण अ, 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 त्या गोष्टी पुढे येणं आणि त्या दृष्टीने विचार होणं, ते विचार मांडलं जाणं समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकडनं, हे इतकं आत्ता आपल्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे मला म्हणजे माझं वाचन हा एक भाग झाला, पण त्यांचं ऐकणं, विश्लेषण हा सुद्धा दोन्ही म्हणजे कवितांवरचं विश्लेषण अगदीच. आणि लेखांवरचं, हा सुद्धा मला फार आनंददायी अनुभव होता. फार मजा आली मला. खूप छान. आणि तुमच्या दोघांच्याही लिखाणातनं एक वेगवेगळे सूर जरी असले, तरी सुद्धा ते एकमेकांमध्ये गुंफलेले होते आणि त्यातून आपण एक साहित्य रंग आजचा आपल्या सगळ्या रसिकांसाठी, प्रेक्षकांसाठी दिला. पुढच्या शुक्रवारी अशाच नवीन लेखकांसह आपण भेटणार आहोत. पण तुम्हाला दोघांना मी नक्की म्हणेन, की डिजिटलचा शेअर करण्यासाठी वापर, या विषयाचा शेअरिंगसाठी वापर आपण नक्की करूया. कारण नक्की. त्यातूनच हे साहित्य रंग अधिक खुलणार आहेत आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. नक्की. मनापासून आभार तुमचे दोघांचेही. धन्यवाद. मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.